मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. तुम्ही म्हणता स्टार आहात, पण आपण क्षणभर धरलं की प्रशांत दामले स्टार आहे, तर तो स्टार फक्त 3 तासासाठी आहे. खरं तुझ्याकडून पण एखादी मला छान हे मिळेल, राजकीय नाटक राजकीय नाटक यांच्याकडूनच मिळण्याचे चान्सेस अजून थोडं असतं तर बरं झालं असतं, असं म्हणायला पाहिजे लोकांनी. बरं, मी नाटकासाठी आलेलो आहे, मी लग्नाला नाही आलेलो. हा म्हणजे मला 5 स्टार पाहिजे असं काही नाही आहे. ह्याला जोड, ह्याला तोड, ह्याच्यावर भोसक, त्याच्यावर, ह्याला काही अर्थ नाही आहे. हा म्हणजे तो हाऊस म्हणून ठीक आहे, बघ मी असं वेगळं केलं त्यावेळी, हा केलं, पुढे काय, पुढे काय, जेवशील काय, खाशील काय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. नमस्कार. एक वाक्य एका व्यक्तीच्या तोंडून आपण नेहमी ऐकत आलो, ते म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं. ते विदेशात गेले, लंडनला गेले, तरी सगळे त्या गाण्याचा आग्रह करतात त्यांना, आणि ते सगळं ते गाणं म्हणताना बाकी सगळा प्रेक्षक त्या गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवत उभा राहतो आणि जणू त्यांच्या त्या कामाला मानवंदनाच देतो. प्रश्न एकच आहे, सुख म्हणजे नक्की काय असतं. एक अभिनेता आपलं सुख कशात बघत असतो, एक व्यावसायिक आपलं सुख कशात बघत असतो. खरं सांगू, या सुखाचा शोध कधी संपत नाही. संपत नाही म्हणून ते सापडत नाही असंही नाही. एक अवलिया माणूस आहे. होय, मी अवलिया हा शब्द वापरतोय इथे मुलाखतीला आले म्हणून नाही ना. साधारणतः 13,000 नाट्यप्रयोगाचा विक्रम करणाऱ्या विक्रमादित्याला सुख कशात बरं सापडत असेल. 1988 आई पाहिजे नावाचा एक चित्रपट येतो, त्यात एक कलाकार दिसू लागतो आणि त्यानंतर चित्रपटांची एक मालिका येते. चित्रपटांमध्ये प्रसिद्धी, फेम, पैसा सगळं अधिक असून सुद्धा हा माणूस नाटकाच्या नादी लागतो आणि नाटकामध्ये आपलं करिअर नाही शोधत, नाटकालाच एका उंचीवर घेऊन जातो. त्याच विक्रमादित्याशी आपण गप्पा मारत आलोय. त्यांच्या आयुष्यात नाटकाचं स्थान काय आणि ते नेमकं ते नाटक कसं करतात. अनेक माणसं नाटकं करतात, पण ते नाटक कसं करतात हे सगळं जाणून घ्यायचं आहे. स्वागत करूया प्रशांतजींचं. नमस्कार. नमस्कार. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला एक विचारायचं आहे. थोडं आपण आधी तुम्हाला एक सांगायचं आहे की मी तुमच्या सगळ्या पॉडकास्ट सगळे बघतोय आणि तुमचा खूप मोठा फॅन आहे. अरे वा. कारण तुमचा अभ्यास जो आहे ना, म्हणजे आता 1988 साली मी आई पाहिजे हा चित्रपट केला होता, हे मला अनेक वर्षांनी ह्यांनीच मला परत आठवण करून दिली. तर ते या सगळ्यामध्ये म्हणजे आई पाहिजे पासून ते बाकी सगळ्या चित्रपटांच्या पर्यंत आम्ही एक पाहत आलो की चित्रपटातली एक पिढी जी सगळं काम करत होती, या सगळ्या चित्रपटाच्या वाटचालीला सोडून तुम्ही एकदम नाटकाकडे आलात आणि नाटकात चक्क विक्रमावर विक्रम करताय. चित्रपट करत नाही असं नाही, तेही करताय, पण त्याच्या मागं न लागता नाटकात काम करताय. नाटक हे तुमच्या आयुष्यात काय स्थान ठेवून आहे आता? नाही, आता खरं सांगू का की छंदाचं रूपांतर माझ्या व्यवसायात झालेलं आहे. आणि छंदाचं रूपांतर व्यवसायात झालेलं असल्यामुळे मी कितीही वेळ नाटक करू शकतो, नंबर 1. आणि किती वेळ करू शकतो याचा अर्थच असा आहे की तो आनंदाचा भाग आहे. आणि आनंदाची गोष्ट आपण अनेक वर्ष, जोपर्यंत मला कंटाळा येत नाही किंवा लोक म्हणत नाही आता बास रे बाबा, तोपर्यंत मी करू शकतो. म्हणजे नाटकाचा आनंद करू शकतो, आनंदाचं नाटक नाही करू शकत. आनंदाचं नाटक नाही करू शकत, पण नाटकातून आनंद मिळतो. तो नाटकाचं आयुष्यामध्ये महत्व काय ते हेच आहे की एक तर बुद्धी तल्लख राहते, कॉन्सन्ट्रेशन करता येतं, कॉन्सन्ट्रेशनची सवय लागते. प्लॅनिंगला मला बॅक ऑफिसचं प्लॅनिंग करायला मला मजा येते. कारण रंगभूमीची सेवा जी असते ती 3 तासाची असते, पण रंगभूमीची सेवा करण्यासाठी जो वेळ लागतो तो साधारण 10-12 तासाचा असतो रोजचा. त्यामुळे ती रंगभूमीची सेवा करण्यासाठी मला तो वेळ द्यावा लागतो. आणि ह्या प्लॅनिंगचा जो भाग आहे ना, तोही आनंदाचा भाग आहे. त्यामुळे नाटकामुळे हाऊ टू प्लॅन हेही मला कळलं, काय करायचं नाही हेही कळलं, आणि त्यामुळे जनरल जगताना सुद्धा काय करायचं नाही हे मला इम्प्लिमेंट करता आलं. 13,500 प्रयोगच्या आसपास प्रयोग झाले, जास्तच असतील, कारण संध्याकाळी 385 त्या आसपासची प्रयोग आहेत. रोज एक प्रयोग वाढतोच तुमचा. यात साधारण 3 तासाचं एक नाटक, वेळेचं गणित घातलं तर जवळपास
39,000 4,000च्या वर तास तुम्ही 40,000 रंगभूमीवर हो. रंग लावून काम करताय. याला जर मी महिन्यात आणि वर्षात बदलायचं ठरलं तर जवळपास 4.25 वर्ष सलग, एक माणूस जर सलग आला तर 4.25 वर्ष रंगभूमीवर जगलाय. या जगण्यातल्या काय गमती तुम्हाला जाणवल्या? म्हणजे कसं ते एक वेगळंच विश्व असतं ना. चित्रपटात एकदा काम केलंय, 3 महिने 4 महिने शूट केलंय, तो पुन्हा पुन्हा दिसतोय, तो भाग वेगळा. आणि रोज पुन्हा रंग लावून, रोज पुन्हा कपडे बदलून स्टेजवर जायचंय आणि तोच लाईव्ह परफॉर्मन्स तसाच द्यायचा आहे. या सगळ्यामध्ये एक वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे समाधान कशात आहे? ते सुख म्हणजे नक्की कशात असतं? नाही, काय माहितीये का, मी जेव्हा प्रयोग करतो ना, तर प्रयोग याचा अर्थच एक्सपेरिमेंट आहे. इट इज एक्सपेरिमेंट. मला रोज प्रयोग करायला मिळतो. म्हणजे मी रोज नवीन नवीन काहीतरी शिकायची मला संधी आहे. जर एखादी गोष्ट काल माझी चुकली असेल, बरं, इट्स अ परफॉर्मिंग आर्ट. म्हणजे मी 100% परफेक्ट आहे असं कधीच कोणी म्हणू शकत नाही. मी तसं नाहीच म्हणू शकत, कारण मी परफॉर्मिंग आर्टिस्ट मध्ये आहे. त्यामुळे माझी चूक होते. मागच्या कालच्या प्रयोगात जर एखादा आफ्टर गेला असेल किंवा एखादी जागा चुकीची घेतली असेल तर आजच्या प्रयोगात मी ती दुरुस्त करू शकतो. तर असं दुरुस्त करण्याचा जो मामला आहे कायमस्वरूपी स्वतःला, तो फक्त रंगमंचावरच होऊ शकतो, तो चित्रपटात होऊ शकत नाही. त्यामुळे मला रोज शिकायला मिळतं, रोज दुरुस्त करता येतं, रोज नवीन काहीतरी करून बघता येतं. आणि हा जो प्रयोग किंवा एक्सपेरिमेंटचा जो भाग आहे तोच आनंददायी आहे. म्हणजे हा पूर्ण 3 तास मी अतिशय मनमोकळेपणाने काम करतो. डोक्याला काही टेन्शन नसतं, कारण जर टेन्शन असेल तर तिथे माझं परफॉर्मन्स होणार नाही. त्यामुळे फोकस्डच काम करावं लागतं. मी तुम्हाला घ्यायला आत्ता आलो होतो तुमच्या हॉटेलवरती. वेगळी गाडी बघितली नाही, वेगळं हॉटेल बघितलं नाही. म्हणजे पंचतारांकित पाहिजे, 3 स्टार पाहिजे असं नाही. एक गोष्ट सगळेच बोलतात की ज्या गाडीत अन्य कलाकार आणि सगळेच मंडळी येतात त्याच गाडीत तुम्ही येता, त्याच हॉटेलात तुम्ही झोपता. वेगळा असा काही आग्रह नसतो. हा साधेपणा रंगभूमीची सेवा म्हणून की का असं वाटलं नाही तुम्हाला की आपण एक स्टार आहोत आणि त्या स्टारने आपलं स्टारडम सांभाळत वेगळं असलं पाहिजे, वेगळं दिसलं पाहिजे? तुम्ही म्हणता स्टार आहात, पण आपण क्षणभर धरलं की प्रशांत दामले स्टार आहे, तर तो स्टार फक्त 3 तासासाठी आहे. नाटकाच्या 3 तासासाठी आहे. त्यानंतर मी प्रशांत दामले नॉर्मल माणूस आहे. म्हणजे आपण दोघे असे बसलोय तसेच मी माझ्या कलाकारांबरोबर गप्पा मारत बसत असतो किंवा बसतो, जेवतो. एकत्र जितकं तुम्ही बॉन्डिंग जितकं जास्त चांगलं. तर आमचे एका लग्नाच्या पुढच्या गोष्टीचे 810 प्रयोग झाले, त्याचे जवळ 225 प्रयोग झाले. तुम्ही जितके एकत्र राहता ना तेवढं तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं, ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज. ऑन स्टेज बॉन्डिंग जास्त उत्तम राहणं फार गरजेचं आहे, कारण वी आर अनसरेबल टू द ऑडियन्स. 500 रुपये तिकीट काढून येणारा जो ऑडियन्स आहे तर आपण अनसरेबल आहे. त्यामुळे मी बसनेच प्रवास करतो, जिथे आमचे सहकलाकार राहतात तिथे. बरं, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आत्ता संभाजीनगरमध्ये आलो आहे. तो मी एका दिवसासाठी आलो आहे किंवा काही तासांसाठी आलेलो आहे, 10-12 तास. त्या 12 तासातले मी 6 तास झोपणार आहे, राहिलेत 6 तास. बरं, मी नाटकासाठी आलेलो आहे, मी लग्नाला नाही आलेलो. हा, म्हणजे मला 5 स्टार पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे मी 6 तासाचाच माझा फक्त स्टे आहे त्या हॉटेलमध्ये. मग तिथे काय करायचं? मला आंघोळ करायचे, अजून काय वॉशरूम वापरायचे, दात घासायचे, मग अजून काय करायचे? मग त्यासाठी तुम्ही 4,500, 5,000, 5,500, 6,000ची रूम घेऊन 6 तासच राहणार असाल तर काय त्याची गरज नाही आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, नाटकाचं प्रत्येकाचं स्वतःचं बजेट असतं की लॉजिंगवर एवढा खर्च असेल, बोर्डिंगवर एवढा असेल, तुमच्या थिएटर खर्च एवढा आहे, जाहिरातीचा खर्च एवढा आहे, आतला खर्च एवढा आहे, टोलचा खर्च एवढा आहे. हे सगळे आमचं एक गणित आहे. त्या गणिताच्या बाहेर आपण जायचं नाही, इन्क्लुडिंग मालक, इन्क्लुडिंग प्रोड्युसर, इन्क्लुडिंग मेन नट. म्हणजे वंदनाताई सुद्धा याच हॉटेलमध्ये राहतात, वंदना गुप्ते. सगळे कलाकार ह्याच हॉटेलमध्ये राहतात. काही जे खूप म्हणजे चित्रपटातून आलेले किंवा त्यांना ती सवय नसते, दे आर नॉट यूज टू दिस. म्हणजे रात्री, आता काल रात्री पुण्याला प्रयोग होता, आम्ही 1:30 वाजता निघालो, सकाळी 8 वाजता इथे पोहोचलो. ही सवय नाही आहे प्रवासाची. पण बसमध्ये बसल्यानंतर खिडकी उघडी ठेवून जो थंड वारा येतो रात्री 80च्या बसने स्पीडने जाताना, तो वारा तुम्हाला आयुष्यात कुठे मिळणार नाही, कुठेच मिळणार नाही. तुम्ही फुल AC केला तर तो मिळणार नाही. इतकी फ्रेश हवा असते. शेवटी मला तासाभरात खिडकी बंद करायला लागली. पण हा जो आनंद आहे, म्हणजे काय बसमध्ये झोपायचं यार असं तुम्ही केलं तर तुम्हाला आयुष्यात आनंद नाही मिळणार आहे.
हे आपलं रुटीन आहे किंवा हा आपला व्यवसायाचा भाग आहे, हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर तुम्हाला ते आनंद घेता येतो. आता आमची टॉयलेट्स खूप वाईट असतात काही काही वेळी, हो. पण आपण तिथे आलोय कशासाठी? टॉयलेटमध्ये मुक्काम नाही करायचं ना, आपण नाटकासाठी आलोय. हा, निषेध नोंदवणं वेगळं, हा, मी प्रयोगच करणार नाही असं बोलणं योग्य नाही. निषेध नोंदवायलाच पाहिजे. जर ते टॉयलेट्स तुमचे वॉशरूम्स खराब असतील तर निषेध नोंदवायला पाहिजे. त्याचा त्रास कलाकारांना पडतो आणि प्रेक्षकांना पण होतो. पण म्हणजे मी नाही प्रयोग करणार असं नाही होऊ शकत. प्रयोग सगळीकडे करायलाच पाहिजे, करायलाच तो पाहिजे. प्रयोग आहे, ती रंगभूमीची सेवा आहे. आपल्यासारख्या या सगळ्या कलाकारांच्यामुळं किंवा या सगळ्या माणसांमुळं मराठी रंगभूमीकडं येणारा प्रेक्षक म्हणजे असं म्हणतात लोक की मराठी रंगभूमीचे दिवस खराब आहेत, मराठी रंगभूमीकडे लोक फिरकत नाहीत. पण जेव्हा आम्ही बघतो की प्रशांत दामलेंचं नाटक येतं, आता इथं तर आम्ही सगळे बघतोय की जेव्हा चांगल्या कलाकारांची नाटकं येतात तेव्हा ती चांगली चालतात सुद्धा. म्हणजे बऱ्यापैकी प्रेक्षक त्या नाटकाला उपस्थित राहतो. त्या गावची ती भूक आहे. प्रशांत दामले ही भूक भागवण्यासाठीच काम करतात. कोणाची? प्रेक्षकांची. सगळ्या म्हणजे चित्रपटांची अपेक्षा सोडून देऊ ना, म्हणजे माझा प्रश्न रोखच वेगळा आहे. हो, कारण चित्रपटाची संधी मिळाली की माणसं चित्रपटाकडे धावतात. स्टारडम खूप आहे तिकडे थोडंसं जर असं ते त्या तुलनेत रोज भेटणारा, आपला व्यक्त होणारा असा माणूस आहे. लगेच एखादा वयस्कर येतो, प्रशांत बारा भेटलास रे असं म्हणतो आणि तू असं हे छान केलं ना तू आज, असं अशी प्रतिक्रिया येतो. त्या रंगभूमीला सशक्त करण्यासाठीचा हा सगळा प्रकार आहे. तुम्हाला वाटतं आलं पाहिजे लोकांनी याच्यामध्ये? आज एआयचा जमाना आहे, बरोबर. एआयच्या जमान्यात परफॉर्मिंग आर्ट आणि स्पोर्ट्स हे दोन सोडून सगळ्या एआय वर येऊ शकतो. त्यामुळे जे टिकणार जे आहे ते फक्त स्पोर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स, लाईव्ह म्हणजे मराठी नाटक, मराठी ऑर्केस्ट्रा किंवा मराठी गाण्यांचे कार्यक्रम किंवा स्पोर्ट्स, हेच फक्त एआयच्या. किती एआय जोरात आलं तरी जर सुशीलला बघायचं असेल, तुम्हाला बघायचं असेल तर मला तुमच्या नाटकालाच यावं लागेल. तसं मला जर बघायचं असेल प्रेक्षकांना, ओव्हर एक्सपोज मी होऊ नये अशी माझी इच्छा असेल. बऱ्याच 2-3 कारणं आहेत नाटक न चालण्याची किंवा नाटकांची प्रेक्षक संख्या कमी असण्याची 2-3 कारणं आहेत. एक तर तुम्ही सातत्याने टीव्हीवर काम करत असलं तर तुमचं काय जमतं तुम्हाला हे लोकांना माहिती आहे. तुम्हाला काय येतंय ते तुम्हाला माहिती आहे. मग त्यासाठी फक्त 500 रुपयाचं तिकीट काढून लोक येतील का? हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, मराठी प्रेक्षक अतिशय सिलेक्टिव्ह आहे. मराठी नाटकांच्या बाबतीत तो खूप सिलेक्टिव्ह आहे. कारण बाकी सगळ्या गोष्टी टी व्हीवर तुम्हाला फुकट बघायला मिळतात. इथे आम्ही तुमच्या खिशातून 500 रुपये काढतोय. त्यामुळे त्यांना एखादं नाटक बघायचं असेल तर त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना, इथेच नाही परदेशात सुद्धा इथे फोन करून विचारतात की बरं आहे का नाटक, चांगलं का नाटक, अरे बघच तू, असं झालं तरच ते नाटकाला येतात, तरच ते ऑनलाईन बुकिंगवर जाऊन त्याचं तिकीट काढतात. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षक अतिशय उत्तम आहे, हुशार आहे, सिलेक्टिव्ह आहे. त्यांना ज्या पद्धतीचे नाटक बघायचं असेल ते नाटक चांगलं असेल तर 100% येतात आणि त्यांनी येणं हेच अपेक्षित आहे. म्हणून जास्तीत जास्त कलाकारांनी आपल्या पद्धतीने चांगलं काम करायला पाहिजे. कारण मला असं वाटतं की मराठी थिएटर, मराठी रंगभूमी ही सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वर आहे. म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आधी आपण इडली काहीतरी खातो आणि मग जाताना पैसे देऊन बाहेर पडतो. इथे आपण आधी पैसे घेतोय. इथे आधी पैसे घेतो आणि मग आपण खायला घालतोय. त्यामुळे खायला घालणारी जी मंडळी आहेत या बाजूची स्टेजवरची त्यांनी जबाबदारीने वागायला पाहिजे. त्यांनी जास्त जबाबदारीने वागायला पाहिजे. चटणी पण तशीच असायला पाहिजे, सांबार पण उत्तम असायला पाहिजे, भाजी पण तशीच असायला पाहिजे, इडली पण सॉफ्ट असायला पाहिजे. असं सगळं ते छान मसाला जमायला पाहिजे आणि घटना पाहिजे. आमचे एक निर्माते होते मोहन तोंडवळकर, ते नेहमी म्हणायचे नाटक म्हणजे काय. नाटकाचा जर आपण फोड केली तर नाटक नाट्य असायला पाहिजे. त्यात ते नाट्य नसेल, फक्त चर्चा असेल आणि त्यात घटना काही घडत नसेल आणि ती कडी बरोबर बसली नसेल तर मग ते नाटक नाही होत. त्यांचं एक नाटक त्यांनी 3 प्रयोगात बंद केलं होतं, नाही आवडलं मला. हे धाडस पाहिजे. म्हणजे आपली चूक ऍक्सेप्ट करून उगाच बघूया रे, अजून 10-15 प्रयोग करून बघूया रे, अजून 15 त्यात अजून जातोय खाली. पण 3
3 प्रयोगात बंद केलेलं नाटक आहे तरी एक. तर नाट्य पाहिजे. तर मराठी प्रेक्षक त्या दृष्टीनेच बघत असतो. हे स्वगत, लेक्चर आणि चर्चा या 3 प्रकारातलं नाटक कधीच चालत नाही. लॉंग रनसाठी नाही. नाही तर आता असा एक प्रश्न जरा थोडासा ऑड वाटणारा विचारतोय. ऑड म्हणजे यासाठी की नाटक चालत नाही, नाटक चालतं. चालत नाहीची उदाहरणं आपण काही बघतो आणि चालतंची उदाहरणं बघताना आम्हाला प्रशांत दामले पटकन डोळ्यासमोर येतात. नाटक चालतंच, बिनधास्त चालतं, त्याला काही हे करायची गरज नाही आणि ते सतत करून चालतं. म्हणजे मी कुठल्या कलाकाराचं नाव घेत नाहीये इथे की त्यांनी नाटक छान चालत असताना सोडून चित्रपटाकडे वळले, असं मला काही सांगायचं नाही. तुम्ही तिकडे न वळता किंवा मिळेल ती संधी, मिळेल त्या गोष्टीत ते पण करत नाटक करत राहिलात आणि ते उत्तम चालत आलेले आहेत. अशा म्हणजे तुमच्या तोंडून ते मला ऐकायला आवडेल यासाठी की ती माहिती प्रेक्षकांना मला माहिती म्हणून नाही द्यायची. तुम्ही अशात केलेली आणि खूप प्रयोग झालेली एकूण नाटकांची संख्या किती आहे, म्हणजे कशी आहे आणि काय काय झाले ते कळायला जरा इंटरेस्टिंग यासाठी आहे की ते प्रयोग आणि नाटक हे दोन्ही प्रेक्षकांच्या लक्षात येईल. आता गेला माधव कोणीकडेचे साधारणपणे 1864 प्रयोग झाले. मोरूची मावशीचे साधारणपणे 1300 ते 1400 प्रयोग मी केले. एकूण मोरूच्या मावशीचे जवळजवळ 3-3.5 प्रयोग, 3-3.5 हजार प्रयोग झाले. त्यानंतर 4 दिवस प्रेमाचे, त्याचे जवळजवळ 1000 प्रयोग झाले. असे हे 3 नाटकाचे आणि अजून एक कुठले तरी नाटक आहे ज्याचे 1000च्या वर झाले. गेला माधव आणि आता हे एक ह्याचे आता 800 हजाराच्याकडे चाललंय. हजाराकडे चाललंय. पण अशी कसं आहे, मी वाईट नाटक पण केलंय. म्हणजे आपल्याला असं कळतं ना, नाही ते फसलंय, हे चुकीचं झालंय नाटक. म्हणजे एक नाटक होतं की मला ते कळलं की हे नाटक फसलंय, पण आता शेवटी निर्माता आहे ना, मी निर्माता आहे म्हटलं माझी इन्व्हेस्टमेंट तर निघायला पाहिजे. पण ज्या क्षणाला इन्व्हेस्टमेंट निघाली त्या क्षणाला नाटक बंद केलं. त्या नाटकाचं त्यावेळेचं बुकिंग होतं 1,30,000. बंद करताना 1,30,000 होतं. पण अजून शिव्या नको खायला. लोकांना कळतं ना, एकाने तर तिकीट आत पाठवून दिली होती, त्यामुळे तुम्ही आम्हाला गंडवलंय, आणि ते 4 तिकीटं आत पाठवून दिली होती त्यांनी आणि इंटरव्ह्यूला निघून गेले. ह्याच्यापेक्षा अजून काही असू शकत नाही ना थोबाडीत खाणं. एवढं जोरात खणखण आवाज निघाला ना, तर आपल्याला थांबता पण आलं पाहिजे की नाही बाबा, आपल्याला ग्राफ असतो बरं, तो सारखा ग्राफ असावा, सारखाच वर जाईलच असं काही नाही आहे. नाटकाचं पण बरं, नाटकाची पण एक गंमत सांगतो की नाटक सारखं असं जात नाही. नाटक 100पर्यंत कधीच जात नाही. त्यामुळे लेखक किंवा दिग्दर्शक नाटक सुरू झाल्यानंतर तो एक 60 पर्यंत नेतो. इंटरेस्टिंग पोर्शन आला की तिथे होल्ड करतो, फ्रीज करतो किंवा इंटरव्हल घेतो. मग त्याच्या पुढचा जो अंक असतो तो 70 पर्यंत नेतो, 75 पर्यंत नेतो, मग परत 60 ला आणतो. अँड ॲट द एंड तो 78-80लाच थांबतं ते नाटक. हायएस्ट आपण पॉईंट म्हणतो ना, क्लायमॅक्स तो 80ला जातो, 100ला कधीच जाऊ शकत नाही. तुम्ही नाटक क्लायमॅक्सवर थांबवता? हो. हजारीकरण की चाललंय म्हणून अजून पुढे जात राहतं, ते जात राहतं असं? नाही, ते अजून थोडं असतं तर बरं झालं असतं असं म्हणायला पाहिजे लोकांनी. अजून थोडा काळाचा प्रयोग झाला, अजून एक 5-10 मिनिटं चालली असती यार, असं म्हणायला पाहिजे. ती आपली विनिंग पोझिशन आहे. अच्छा, या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे मला, की तुमच्या सगळ्या सहकलाकारांना सोबत घेऊन, सगळ्या लोकांना सोबत घेऊन तुम्ही हे सगळे नाटकाचे प्रयोग करत असताना, नाटकात काम करत असताना तुमच्या सामाजिक अभिव्यक्ती सुद्धा तुम्ही तितक्याच मोकळेपणाने व्यक्त करता. एक कलाकार म्हणून स्वतःला रिझर्व न ठेवता, हे मला नाही बोलायचं याच्यावरती, मला नाही व्यक्त व्हायचं त्यावरती, असं न करता तुम्ही तुमच्या सामाजिक भावना, मग त्या सामाजिक या अर्थाने म्हणतोय मी की त्या धार्मिक स्वरूपातल्या असतील, त्या तुमच्या वर्ण किंवा जात या संदर्भातल्या असतील, या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये तुमची उपस्थिती सुद्धा जाणीवपूर्वक असते. तुम्ही ठळकपणे त्या गोष्टी करता जाता. असं लिबरल कलाकारांच्या प्रमाणात तुम्हाला कधी नाही वाटलं असं, हमे चाहिए आझादीवाले जे फिरतात त्यासारखं तुम्हाला असं कधी आपण त्या लिबरल प्रकारात गेलं पाहिजे असं नाही वाटलं कधी? नाही, मी आझादीच आहे, मी आझाद माणूस आहे. मी आता 42-43 वर्ष काम करतोय थिएटरमध्ये. मला असं कधीही भीती वाटली नाही
की माझ्यावर कोणी दडपण आहे, कोणाचं दडपण आहे, किंवा कोणी मला येऊन विचारेल. मध्यंतरी तुम्ही मराठीला सपोर्ट केला नाही असं एकाने मला मेल टाकली होती माझ्या फेसबुकवरून. बाकी सगळ्या करता मराठीला तुम्हाला आपल्याकडे पद्धत आहे ना, फुकट आहे म्हटल्यावर. मी त्याला एकच म्हटलं, 42 वर्ष मी मराठी नाटकच करतोय, मी अजून वेगळं काय सांगायला पाहिजे माझं मराठीवर प्रेम आहे. नाही तर मी गेलो असतो ना हिंदीत. वेगळं माझं मराठीवर प्रेम आहे असं सांगण्यात काय आहे. मराठीवर रोज संध्याकाळी बायकोला लव यू म्हणायचं नसतं, तसं तसं आईला रोज सकाळी माय मराठी येतील रोज काय, मी रोज तेच बोलतोय. हा. मी हिंदीमध्ये नाही तर मी हिंदी चित्रपट केला असता. त्यामुळे बरं मंडळी सुद्धा अशी असणार ना, मंडळी सुद्धा अशी त्यांना समजावून सांगितलं की कळतं. त्यांना जरा समजावं लागतं की उत्साहाच्या भरात काहीतरी बोलतात, ते काय तुमच्या जातीवर ह्याच्यावरून बोलतात, त्याच्यावरून बोलतात. बरं जातीवरून मला कोणी बोललं तर मी उत्तर पण देत नाही, कारण निग्लेक्ट करणं हे सगळ्यात उत्तम. सगळ्यात उत्तम. कारण मी पण तुम्ही ते नाकारताना कधी दिसला नाहीत की मी जातपात बघत नाही, मानत नाही, असलंही काही म्हणताना तुम्ही दिसला नाहीत कधी. जातीच्या कार्यक्रमात बोललो तर आरामात सहभागी होऊन त्याच आनंदात सहभागी होऊन तुम्ही मी सगळीकडे जातो, मुक्तपणे सहभागी मी होता. सगळीकडे जातो, मी सगळीकडे जातो. म्हणजे मी फक्त माझ्याच जातीच्या कार्यक्रमात जातो याच्यातला काय भाग नाही. मला जे बोलतात तिथे जातो मी, कारण माझ्या नाटकाला सर्व जातीचे येतात. त्यामुळे मी ह्या जातीचे आहे आणि मी त्या जातीचे आहे असं मी डिफरन्शिएट नाही करत. माझा प्रेक्षक वर्ग जो आहे तो सर्व बघणार आहेत, मराठी आहेत, हिंदू आहेत. करेक्ट. त्यामुळे मी माझा फोकस जातीवर नाही आहे, मराठीवर आहे. माझा मराठी प्रेक्षक आहे तो सगळे येतात तिथे नाटक बघायला, आणि मला जे बोलवतात तिथे माझं जर वेळापत्रक व्यवस्थित असेल तर मी जातो. त्या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट प्रशांत दामलेंची वेगळी आहे, ती म्हणजे या रंगभूमीच्या चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये गॉसिप्स, लफडी, कौटुंबिक कलह हे सगळं खूप असतं. प्रशांत दामलेंच्या विषयात हे ऐकायला मिळत नाही कधी. म्हणजे त्यांचे छान एकाच नाटकाचं नाव जरी एका लग्नाची दुसरी गोष्ट असलं तरी त्या आपल्या पहिल्याच लग्नाची पहिलीच गोष्ट अजूनही कंटिन्युअस चालू आहे. आता तुम्ही छानपैकी आजोबा पण झालेले आहेत, असं म्हणू नये कलाकाराला आजोबा झालात म्हणून झालं की त्याला काय. पण या स्थितीमध्ये तुम्ही आहात, ते कौटुंबिक बॉन्डिंग प्रेक्षकांसोबतची ठेवायची आहे, कुटुंबासोबतची ठेवायची आहे, आपल्या नाटकासोबतची ठेवायची आहे, मित्रांसोबतची ठेवायची आहे, हे सगळं कसं जमतं? नाही कसं आणि सगळ्यात मोठी गोष्ट कलाकारांना सगळ्यात ते पण करणं आवश्यक आहे की कुटुंबाचं बॉन्डिंग ठेवता येतं. हो कलाकार झालं तरी. कसं आहे, मुळात एक जनरल आपण असं म्हणतो की प्रेम करायचं झालं, कुठल्या तरी मुलीवर प्रेम करायचं झालं तर त्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर की नाही? वेळ दिला तर ते डेव्हलप होतं, वेळ नाही दिला तर डेव्हलप होण्याचा विषयच नाही. वेळेचीच माझ्याकडे कमी आहे ना. म्हणजे आता तू मगाशी केलाच नाही हिशोब किती तास. हा, मग आता हे सगळं सोडून परत घरातली बायको, घरातल्या 2 मुली, सासू, आई, अशी मोठी फॅमिली आहे. 5 बायका विरुद्ध एक असं आहे मी. आता त्यातल्या 2 कमी झाल्या, आई स्वर्गवासी झाली, सासूबाई स्वर्गवासी झाल्या, दोन्ही मुली सासरी गेल्या. आता मी आणि गौरीच आहोत ना, मी आणि गौरीच आहोत. पण हा ओव्हर अ पिरियड ऑफ 42, म्हणजे आता 85चं लग्न आहे माझं, 40-42 एवढे वर्ष. आता ही सगळी वर्ष कामच करतोय मी. आता मी कुठे अफेअर आपण करूया असं झालं तर एक तर माझं वय झाले, नंबर 1. नंबर 2, आत्तापर्यंत तू काही केलं नाहीस, मग आत्ता कशाला हाऊस आहे तुला एवढी, असंही विचारणं तुमच्यासारखे आमचे. आता काय हाऊस नाही खाज, आता काय खाज आली एवढ्या. आता काय हाऊस आणि खाज मध्ये फरक असतो. या वयात ती खाज असते, त्या वयात ती हाऊस असते. त्यामुळे आता हे आपोआप मेंटेन होत गेलं, कारण उरलेला नाटक सोडून उरलेला वेळ पूर्ण घराकडे दिलं मी. अच्छा. नाटक सोडून संपूर्ण वेळ म्हणजे प्रयोग झाला की ताबडतोब घरी पोहोचायचं. मी अनेक वर्षात मी पार्टी पण कुठल्या अटेंड नाही केल्या, फक्त झीची कुठली 1-2 पार्ट्या असतील. आत्तापर्यंत मी 3 ते 4 पार्ट्याच अटेंड केलेल्या आहेत, पण इतक्या वर्षात मी पार्टी अटेंड नाही केली. नाटक संपलं की घरी यायचं, इतकं चोख सगळं ठेवलेलं आहे. आता यापुढे चित्रपटात कामं करावी, जावं असं वाटतं, त्यासाठीचा प्रयत्न असतो. कारण अशात केलेल्या चित्रपटांचा विचार केला तर सध्या तुमचा गाजलेला म्हणजे मुंबई पुणे मुंबई पहिला आणि दुसरा भाग. 2015ला मला वाटतं मुंबई पुणे मुंबई
पूर्ण झाला असावा, हा. दुसरा पार्ट 2015 झाला असावा. त्यानंतर असं कधी वाटलं की एक छान कथा आली पाहिजे, आपण चित्रपटात असलं पाहिजे, केलंच पाहिजे? नाही, माझं मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं कॉन्सन्ट्रेशन नाटकावर आहे. त्यामुळे नाटकाची नवीन संहिता कशी आपल्याला बांधता येईल किंवा नवीन संहिता काय काय येईल, नवीन विषय काय येऊ शकतो, ह्याच्यावर माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे रादर दॅन माझ्याकडे फिल्म कधी येईल. त्यामुळे माझं आवडतं क्षेत्र हे आहे. त्यामुळे नाटकाचे स्क्रिप्ट किंवा नाटकाची नवीन संहिता कशी तयार होईल, लेखकांची बोलणं, कथा वाचणं, की त्याच्यावर एखादे खरं तुझ्याकडून पण एखादी मला छान हे मिळेल राजकीय नाटक यांच्याकडूनच मिळण्याचे चान्सेस आहेत. आता विषय आला नाही, मुळात ते तिथेच नाटकं खूप करतात, त्यामुळं त्यातून एक वेगळं नाटक राजकारण्यांची नाटकं फार मस्त असतात. पडद्यामागच्या गोष्टी त्या तर खूप खतरनाक असतील. म्हणजे त्या जर प्रत्यक्षात घटना असेल ना, घटना असेल, प्रत्येक नाटकात घटना असेल ती. तर बाकी गंमत सोडून दे. मी पिक्चरच्या मागे काही फारसा लागत नाही. 2-3 माझे जे आवडते दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडे त्यांनी फोन केला की बाबा हो येतो, तारखा ऍडजस्ट करून होतात ते. एक छोटासा प्रश्न, मग आपण त्या परत तुमच्या सुख म्हणजे नक्की काय असतं याचं डिकोड करत आलो होतो आपण. तुमची सुख सगळीच कळत आली आहेत, म्हणजे बायकोसोबत राहण्याचं, नाटकच करण्याचं, चित्रपटाचा आग्रह न धरण्याचं आणि त्यातच सुख मांडण्याचा सगळा जो विषय येतोय तो आपला पुढे पुढे सरकत जातोय आपण. आतापर्यंत सगळ्या प्रस्थापित कलाकारांनी जेवढे आहेत तेवढे हे नाटक करायला मिळणं म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक मोठं पदक असं समजलंय. मी त्या भावनांना गैरसमजत नाही. म्हणजे कोणी नटसम्राट केलं की असं वाटतं की आपण झालं, म्हणजे एक मोठा टप्पा पार पडला. मराठी रंगभूमीमध्ये, म्हणजे मी एक रंगभूमीचा प्रेक्षक म्हणून विचारतोय, जाणकार नाही, अभ्यासक नाही, म्हणजे मी कसलाही अभ्यासक नाही. छान वाटलेलं बघावं आणि ते छान वाटलं की छान वाटलं म्हणून सांगावं, नाही वाटलं तर नाही वाटलं म्हणून सांगावं. अर्थात त्यालाही कुठल्या अभ्यासाचा तर्काचा आधार नाही, जे मनाला भावलं ते बोलणाऱ्यापैकी एक आहे. खूप छान एका उंचीवर नेऊन ठेवलेले प्रयोग करावेत आणि आपण स्वतःला यशस्वी समजावं. बस आता आपलं झालं सगळं, छान झालं असं वाटावं. त्यात 1000, 1200, 800 असे प्रेक्षकांना भावलेले प्रयोग वाढवून नाटक करणारी मंडळी तुमच्यासारखी जी कमी उरलीत खूप, म्हणजे एक नाटक 800 प्रयोगापर्यंत करत राहणं या स्थितीमध्ये, जिथे नाटकाला लोक येतील की नाही अशी शंका आहे. 1200 वाले तर सोडून देऊ, तो काळ काही वर्षापूर्वीचा. झी येत आहे तसं 3 तास सहनशक्तीनं बसणं अवघड आहे. या सगळ्यामध्ये ते प्रयोग करण्यापेक्षा या प्रयोगांच्या मध्ये रंगभूमीची उंची वाढवण्याचे जे काही प्रयोग तुमच्याकडून होत आहेत, म्हणजे याला उंची वाढवणे असंच म्हणतो मी, तुम्हाला असं का वाटलं नाही त्यावेळेला की आपण परंपरागत भूमिका करण्यापेक्षा आपल्याच भूमिकांना वेगळी परंपरा म्हणून पुढे नेऊ? असं का वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही ते त्यात अडकून नाही पडले का कधी? नाही, मी उलट म्हणतो मी टाईपकास्ट आहे. मी उलट म्हणतोय. मी आता अनेक मंडळी म्हणतात की दामलेनी प्रशांतनी काही वेगळे प्रयत्न केले नाहीत, वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला नाही. पण कसं असतं की प्रत्येक गोष्टीला मॅच्युरिटी यायला लागते. मी कॉमेडी करतोय, पण कॉमेडीमध्ये अजूनही मॅच्युरिटी येऊ शकते की कमरेखालचे विनोद न करता लोकांना हसवणं, बिटवीन द लाईन्सची गमती जमती काढणं, हा रिहर्सलचा भाग आहे. हा रोजचा तुम्ही जो करता काम त्याचा भाग आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी व्यावसायिक नट आहे. माझ्याबरोबर साधारणपणे 50 कुटुंब आहेत. या 50 कुटुंबांचं नीट व्यवस्थित महिन्याचं रेशन पाणी भरायचं असेल तर मला व्यावसायिक नट म्हणून लोकांना काय आवडतं, निर्माता म्हणून लोकांना काय आवडतं हे बघणं माझं काम आहे. त्यामुळे जरी म्हणजे आता तुम्ही आपण गेला माधवपासून घेऊया. गेला माधव कोणीकडे, लेकुरी उदंड झाली, बेदोणी 5, प्रियतमा, 4 दिवस होणे माझे, एका लग्नाची गोष्ट, सारखं काहीतरी होतंय, साखर खाल्लेला माणूस, एका लग्नाची पुढची गोष्ट आणि आत्ता जर शिकायला गेलोय. ही आपण 10 नाटकं धरली तर ह्या 10 नाटकांमध्ये जो विनोद आहे त्या विनोदाची पद्धत पूर्ण वेगळी आहे. 10 नाटकातली कॅरेक्टर्स पूर्ण वेगळी आहेत. त्यामुळे लोकांना जर असं वाटत असेल की हा टाईपकास्ट झालेला आहे, तर हो, मी टाईपकास्ट आहे. मी हसवण्यासाठी स्टेजवर आलेलो आहे. लोकांना हसायचं असतं.
बरं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला मी तुम्हाला थांबवतो. मी त्याच मुद्द्यावर येतो. म्हणजे तिथेच आपण थोडीशी चर्चा करून या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. टाईप कास्ट हा जो शब्द तुम्ही वापरला, मला हे अभ्यास म्हणून हवाय. माझं मत नाहीये मांडत मी, मला अभ्यास म्हणून हवाय. टाईप कास्ट झालाय 10 नाटकांच्या मध्ये तुम्ही विनोदी भूमिका करत आलेले आहात, आणि त्याआधी एक नाट्य परंपरा म्हणून लांबच लांब पल्लेदार संवादाचा एक टाईप कास्ट तयार झालेला होता. तोही टाईप कास्ट होता की असं ऐतिहासिक खूपच नाटक. पल्लेदार, लांबच लांब. ऐतिहासिक नाही, ऐतिहासिकच्या शिवाय सुद्धा हो, खूप नाटकं आली की व्यवस्थेवर ओरखडा उठवणारी, कुटुंब व्यवस्थेवर ओरखडा ओढणारी, बरोबर. चाबूक ओढणारी, काय हलगी वाजवणारी, काय वाजवणारी, ढोल वाजवणारी, ताशा वाजवणारी, सगळी नाटकं आपल्याकडे आली. त्या नाटकांच्या महानतेविषयी आणि त्या कलाकारांच्या महानतेविषयी आपल्याला काही बोलायचं नाहीये. तोही टाईपकास्ट होता, हाही टाईपकास्ट आहे, म्हणून मी तो शब्द वापरला. परंपरागत नाटकात काम करून आपली ओळख करण्यापेक्षा आपल्या वेगळ्या शैलीची परंपरा निर्माण करून टाईपकास्ट होणारच आहे. बरोबर. म्हणजे परंपरा निर्माण करताना टाईपकास्ट होणारच आहे. या सगळ्या प्रकारात तुम्हाला म्हणजे मला हे विचारायचं आहे तुम्हाला की हे टाईपकास्ट होणं सुद्धा या नाटकाच्या प्रवाहाला 3 तास निखळपणे हसणारा, या सगळ्या तणावापासून दूर जाणारा, आणि विनोद तो कुठला, तो माझ्यातला. म्हणजे मी बायकोला बोलतानाचा, बायको माझ्याशी बोलतानाचा, मी पोरासोबत संवाद साधतानाचा, असा विनोद मांडणं ही परंपरा निर्माण करणं आहे की हो, बरोबर. वेगळी. हो हो हो, अगदीच बरोबर आहे. कारण कसं आहे की बऱ्याच वेळा जेव्हा नवरा बायको नाटकाला येतात तेव्हा नवरा बायको म्हणजे नाटक आवडायला कधी लागतं प्रेक्षकांना, त्यांना तेव्हा आवडायला लागतं की आम्ही रंगमंचावर त्यांच्या घरात होणाऱ्या सीन्सपैकी एखादा सीन आम्ही जेव्हा करतो, म्हणजे प्रेक्षक रिलेट करतं, आईला किंवा बायको अशा धक्का मारतो, बघा बघा, हे जे आहे ना, हे झालं की आम्ही तिथे यशस्वी होतो. आणि त्याला तुम्ही टाईपकास्ट म्हणू शकता किंवा बरोबर न ओळखली म्हणू शकता, तुम्हाला तो शब्द वापरायचा तो वापरू शकता. पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही. उलट आय एम व्हेरी हॅपी की ह्याच्यावर अभ्यास झाल्यामुळे मी इतके प्रयोग करू शकलो. नाही तर झालंच नसतं ना. प्रत्येक नाटकाला मला ह्याच्यावर आता भाष्य करायचं, मला त्याच्यावर भाष्य करायचंय, आता ह्याला जोडायचं, आता त्याला जोडायचंय. मग म्हणजे माझ्या पैशाने मी असं नाही जोडणार, तुझ्या पैशाने मी जोडेन. माझ्या खिशातून पैसे जेव्हा जातील तेव्हा मी जोडण्याच्या भानकडीत नाही पडणार. हा, तू जर हे घे रे धोड करते आहेत करणार लोक आपल्याकडे. मला ते नाही करायचे. मी जेव्हा माझे पैसे लावतो ना तेव्हा मागे आग लागते. मग जोडायच्या गोष्टी येत नाहीत. माझे पैसे माझे पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे, माझे पैसे मी कसे रिकवर करायचे, आणि त्यासाठी लोकांना काय हवंय याचा विचार करणं, त्याचं मार्केटिंग करणं, हा विचार करणं माझं गरजेचं आहे. ह्याला जोड, ह्याला तोड, ह्याच्यावर भोसक, त्याच्यावर, ह्याला काही अर्थ नाही आहे. हा, म्हणजे तो हाऊस म्हणून ठीक आहे, बघ मी असं वेगळं केलं त्यावेळी, हा केलं, पुढे काय जेवशील काय, खाशील काय, आणि तुझ्यावर जी 50 माणसं आहेत त्यांचं काय, ते टिकतील का तुझ्याकडं? माझ्याकडे 92 पासून आज जी बॅकस्टेज आहे ते 92 पासूनचे आहेत, आज 2025 आहे. 26 झालं सुरू झालं. एवढी वर्ष ते माझ्याबरोबर काम करत आहेत. म्हणजे त्यावेळी ते चड्डीत होते, आज त्यांची मुलं फुल पॅन्ट घालून नोकरी लागली. मग हे जर करायचं असेल तर मला तू टाईप कास्ट प्रशांत तू तेच करतो असं कोणी म्हटलं तर मला अजिबात दुःख होत नाही. उलट आय एम हॅपी. त्याच सुरात बे के बे बे दोन्ही चार बे, हे म्हणा 10,000 वेळा म्हणून दाखव मला. त्याच सुरात, त्याच ठेक्यात, रोज. मग अशी मी किती 100 पानं रोज बोलतो, त्याच सुरात, त्याच ठेक्यात, तेच पंचेस, तेवढ्याच व्हॉल्यूमचे लाफ्टर्स, हे रोज करतो. करून दाखवा. मला एक तुम्हाला गंमत सांगायची. आपल्याला असं होतंय का बघा, म्हणजे गप्पांच्या ओघातलंच आहे, आपण प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे प्रयोजन आहे. साहित्याचं प्रयोजन आहे, चित्रपटांचं प्रयोजन आहे, नाटकांचं प्रयोजन आहे. तसं कीर्तनाचं एक प्रयोजन आहे, जागृती. आता ती कीर्तनं नाटकासारखी मनोरंजन करायला लागली, आणि नाटकांचं प्रयोजन आहे मनोरंजन, आणि या नव्या व्यवस्थेत त्याचा जागृतीसाठी उपयोग करणं चाललंय. म्हणजे कीर्तनकारांनी मनोरंजन करावं, काहीतरी वेगळी गाणी म्हणून, विणा घेऊन, नाचकाम करून काहीतरी करावं, आणि नाटकातल्या मंडळींनी उगाच आपलं पल्लेदार संवादासह
समाजाची जागृती करावी. हा एक विरोधाभास जो यायला लागलाय तो या सगळ्यांच्या हेतूवरती गडबड करतोय असं माझ्यासारख्याला वाटतं. नाही, तसं नाही वाटत, तसं नसतं. कारण काय माहिती आहे का, मी जेव्हा 3 तासाचं नाटक करतो, बरोबर, 3 तासाचं नाटक करतो, तर त्या 3 तासाच्या नाटकातले साधारणपणे 2 ते 2.5 किंवा 3 मिनिटं ही अतिशय गंभीर असतात. ते नाटकाचं सार आहे. सार आहे. हा. तुमचं मन हसण्यामुळे मन स्वच्छ होतं, डोकं स्वच्छ होतं, सगळं हलकं होतं. आणि मग जेव्हा मला म्हणजे लेखकाला जे महत्त्वाचं सांगायचं आहे त्याच्या नाटकाबद्दल, ते 2 ते 2.5 मिनिटात तुम्हाला सार सांगतो. त्यावेळी तुम्ही अतिशय गंभीर होता आणि ते पोचतं इथे आणि इथे. कीर्तनाचं तसंच आहे. म्हणजे आता आमचं जे कुटुंब कीर्तन नावाचं माझं दुसरं नाटक आहे, ज्यात संकर्षण कराडे आणि वंदना गुप्ते आहे. कीर्तनाच्या माध्यमातून बाहेरचं खाणं किती वाईट आहे, त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर किती अपाय होतोय आणि त्याच्यामुळे तुमचा खर्च किती होतोय, हे कीर्तनाच्या माध्यमातून मांडलेल्या लेखकाने. तेवढाच भाग तुझा महत्वाचा आहे. तेवढाच भाग महत्वाचा आहे. कारण कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही जर समाजाला काही संदेश देत असाल चांगला, तर ते कीर्तन म्हणजे तुम्ही करमणूक करता करता केलेलं समाज प्रबोधन आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. आता कीर्तनकार तिथे लोकांना मन रिझवण्यासाठी थोडंसं, शेवटी कसं आहे की समोरच्या प्रेक्षकाला मन शांत करणं, डोकं शांत करणं आणि त्यानंतर मला काय सांगायचंय हे त्याला पटवणं सोपं जातं. तू त्रासून विराट ट्रेन पकडून उतरले आणि ऐक ना मी काय हे थांब ना, आत्ता तर आलो ना, थांब ना, असं होतं ना. तर समोरच्या प्रेक्षकांना शांत करणं, मन शांत करणं, त्यांना थोडंसं प्रसन्न करणं आणि मग आपल्याला जे काय सांगायचंय ते कीर्तनकार त्याला सांगतो. तसंच नाटकात आहे. त्यामुळे कीर्तन हा नाटकाचा भाग झाला तर नाटक वाढतं, नाटक मोठं होतं. अजून एक पैलू मिळतो नाटकाला, म्हणजे लेखन आहे, संगीत आहे, पार्श्वसंगीत आहे, लाईट्स आहे, कपडे आहे, सेट आहे, मेकअप आहे. त्याला अजून एक हा पैलू मिळतो कीर्तनाची जर जोड मिळाली तर. कारण मी असं सांगणं वेगळं ना की बाहेरचं खाऊ नको, कशाला ते पिझ्झा बर्गर, घरचं खा छान, हे मी असं सांगणं आणि कीर्तनातून सांगणं ऐकायला पण वेगळं येतं ना. सगळी वाक्य तीच आहेत पण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ऐकवतो. त्यामुळे ती हा यार खरं आहे बोलतोय तो, असं होतं आपोआप. त्यामुळे ते कीर्तन तिथे आलं. त्यामुळे कीर्तन तिथे आल्यामुळे नाटकाचा एक आपण जी व्हरायटी म्हणतो नाटकामधली ती पण वाढते. खरंच आहे, साखर खाल्लेला माणूसच बोलतोय आपलं तुम्ही. मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. असं पुन्हा एकदा टायपो असं करावं का हा प्रश्न आहे, पण तरीही प्रेक्षकांचा आग्रहच होता खूप जणांना विचारल्यावर की प्रशांत दामले येत आहेत म्हटल्यावर ते लंडनमध्ये म्हणतात, मग अनालायझरच्या कॅमेऱ्यासमोर आणि त्यांच्या प्रेक्षकासाठी का नको? कारण हे सगळं तुम्ही खुलवत आलेले आहात. तुमचं सुख कशात आहे, या सगळ्याचं सुख कशात आहे ते खुलवत आलेले आहात. मला वाटतं त्याच गाण्याने या गप्पांचा समारोप झाला, एक स्वल्पविराम झाला तर खूप छान. अगदी. आणि तुम्हालाही खूप धन्यवाद मला इथे बोलवलं. अरे तुम्ही आलात त्याबद्दल आभार. आता हे जे गाणं आहे मला सांगा सुख, हे नॉर्मली आधीच्या याच्यात मी 1800 वेळा गायले, आत्ताचं 800 वेळा गायले, 2600 ऑलरेडी झालेलं आहे नाटकात. आणि नाटकाच्या व्यतिरिक्त जवळ एक 4-5 हजार वेळा गायले. बापरे. हा म्हणजे साधारण एक 5-7 हजार वेळा ते गाऊन झालेलं आहे गाणं. आता मी परत एकदा म्हणतो ते, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, पम पम परम मला सांग. खूप छान, धन्यवाद. खूप खूप आभार आपले, आपण आलात, गप्पा मारल्या. येस, ते प्रेक्षकांनाही आवडेल. कशा वाटल्या ते इथंही सांगा आणि त्यांनाही नक्की सांगा. धर्म जागृतीचा विधायक बुरुज, न्यूज.